हॅलो एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज वटसावित्रीच्या सणानिमित्त मी कथा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण ही वटपौर्णिमेची पारंपरिक जी कथा आहे ती फक्त ऐकल्याने आपल्या पतीवरील सर्व संकट अगदी टळून जातात आणि साता जन्माची साथ आपल्यासोबत कायम आपल्या पतीची राहते. ही कथा सावित्री आणि सत्यवानाची आहे, जी जवळजवळ आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण आजकालच्या पिढीतील बऱ्याच अशा मुली आहेत ज्या नवविवाहित वधू आहेत, त्यांना ही कथा माहीत नाही आहे. पण या कथेच्या आजच्या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी फक्त श्रवणाने हे फल प्राप्त होतं, म्हणून माझा हा प्रयत्न. तर प्राचीन काळी सावित्री आणि सत्यवान यांची एक अशी सुंदर प्रेरणादायी कथा सांगितली जाते. हीच कथा वटपौर्णिमेच्या व्रतामागील आधार आहे खरा. चला तर मग ऐकूया आजची आपली कथा. आणि हो, ही कथा बऱ्याच जणींना, तुमच्या मैत्रिणींना, घरातल्या प्रत्येक स्त्रीला ऐकवा, शेअर करा जास्तीत जास्त. कारण काही अंशी हे पुण्य तुमच्या पदरात देखील पडणार आहे. कारण तुम्ही चांगल्या भावनेने जर एखादीला, मैत्रिणीला किंवा तुमच्या रिलेटिव्हमध्ये कोणाला ही कथा शेअर केली, तर काही अंशी हे पुण्यफळ प्राप्त होऊन आशीर्वाद देखील मिळणार आहे, दुवा मिळणार आहेत कळत नकळत. तर आपल्या कथेमध्ये आपण बघूया, खूप पूर्वी अशा जुन्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा राजे वगैरे असायचे, महाराजे, तेव्हा अश्वपत नावाच्या एका धर्मात्मा राजाची कन्या जी होती ती सावित्री होती. अतिशय रूपवान, बुद्धिमान आणि धर्मनिष्ठ होती बरं का. योग्य आणि सुशील वर शोधताना तिला वनात राहणारा सत्यवान नावाचा युवक आवडला. जेव्हा ती लग्नाला योग्य झाली, तेव्हा वराची निवड करत असतानाच हा सत्यवान मात्र युवक तिला खूप भाळला. तो मूळचा राजपुत्र होता, परंतु त्याच्या वडिलांना राज्य भ्रष्ट करून वनवासात राहावं लागलं होतं. सावित्रीने सत्यवानाशी जेव्हा विवाह केला, तेव्हा विवाहानंतर ती आपल्या पतीसह वनातच राहू लागली. एके दिवशी तिला एका ऋषीने सांगितले की सत्यवानाचा मृत्यू 1 वर्षात होणार आहे बरं का. हे ऐकून सावित्रीने अजिबात धैर्य न सोडता, खचून न जाता त्या दिवसासाठी व्रत करण्याचे ठरवले चक्क. ती वटसावित्रीचं व्रत करू लागली. 3 दिवस बघा सलग हे व्रत केलं जातं. तेव्हाची ही गोष्ट जी ऋषीमुनींनी सांगितली होती. त्या दिवसानंतर तिने व्रत सुरू केलं. सत्यवानाचा मृत्यू जो होणार होता तो 1 वर्षाने होणार होता. पण सावित्रीने मात्र व्रताला आत्तापासूनच सुरुवात केली आणि वटसावित्रीचं व्रत करू लागली. वटवृक्षाखाली उपवास करून प्रार्थना, पूजन, व्रत करत राहिली. ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता, त्या दिवशी तो लाकूड कापत होता. लाकूड कापत असताना डोळे मिटून बसला आणि त्याचा प्राण निघून गेला. सावित्रीने त्याला खाली झोपवलं आणि यमराज जेव्हा त्याचा प्राण घेऊन निघाले, तेव्हा ती त्यांच्या मागे चालू लागली आणि त्यांना विनवणी करू लागली. कारण तिने पाहिलं होतं, सावित्री तिच्या पतीचा मृतदेह आपल्या मांडीव घेऊन जेव्हा बसली होती, तिने शांत डोळ्यांनी यमराजाला पाहिलं. अंधारात तेजोमय तेजाने प्रकाशित झाल्यासारखा यमराज तिच्यासमोर उभा होता. काळसर देह, मोठं मुकुट, हातात यमदंड. आणि यमराज म्हणाले, हे सावित्री, तुझ्या पतीचं आयुष्य संपलं आहे. मी त्याचा प्राण घेऊन जातोय, तू आता परत जा. सावित्री अत्यंत नम्रपणे, यमदेवा, जसं एक सावली आपल्या सावलीसह नेहमी असते, कधी साथ सोडत नाही, तसंच मीही माझ्या पतीशिवाय कधीच परत जाणार नाही. मी तुमच्या मागे चालत येणारच. यमराज तिच्या दृढ निश्चयावर थक्क झाले. ते जेवढे पुढं पुढं चालले होते, तेवढं मागं मागं ती विनवणी करत यमराजांच्या मागे चालली होती पतीसाठी. तेव्हा यमराज म्हणाले, ठीक आहे, तू इतकी भक्त आहेस, म्हणून मी तुला एक वर देतो. काय हवं आहे माग. सावित्रीने नम्रपणे वर मागितले, माझ्या अंध सासऱ्याचं राज्य पुन्हा त्याला मिळू दे. यमराज तथास्तु म्हणाले, पण आता तू परत जा. सावित्री हसत म्हणाली, मी अजूनही माझ्या पतीसोबतच राहीन. यमराजांनी दुसरा वर माग म्हटले. दुसरा वर देताना विचारलं, माग आता दुसरा वर. तेव्हा सावित्री म्हणाली, माझ्या पोटी 100 पुत्र होवोत. यमराजांनी पुन्हा वर दिला. तथास्तु. आता यमराज पुढे निघाले आणि सावित्री अजूनही त्यांच्या मागे चालतच होती. ते म्हणाले, तू अद्याप परत गेलेली नाहीयेस. तुला मी सांगितलेलं आहे परत जा म्हणून. हे अशक्य आहे.
तेव्हा सावित्री हसून म्हणाली, "माझ्या पतीशिवाय मला सुख नको, माझं सर्वस्वच त्यांच्यात आहे." यमराज अचंबित झाले. त्यांनी तिला तिसरा वर मागायला सांगितला. सावित्रीने मोठ्या शहाणपणाने विचार करून तिसरा वर मागितला, "माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभो." ते ऐकून यमराज गोंधळले, कारण त्यांनी तिच्या पोटी 100 पुत्राचा वर आधीच दिला होता. पती मृत असताना संतती कशी होणार? याचा अर्थ सत्यवानाला पुन्हा जगावं लागेल. यमराज हसले. त्यांनी तिच्या भक्ती आणि चातुर्य आणि प्रेमाला नमस्कार केला आणि म्हणाले, "सावित्री, तू खरंच पतिव्रता आहेस. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालोय. तुझ्या पतीला मी पुन्हा जीवनदान देतो. तो दीर्घायुष्य आणि आरोग्य संपन्न होईल." असं म्हणताच यमराज सत्यवानाचा प्राण पुन्हा त्याच्या शरीरात सोडून अंतर्ध्यान पावले. सावित्री आनंदाने रडत-रडत सत्यवानाला मिठी मारत म्हणाली, "तुम्ही जागे झालात?" तो म्हणाला, "हो, मी जागा झालो. काही वेळ झोपलो होतो का? मला खूप गाढ झोप लागली होती. मला काही आठवत नाहीये." सावित्री हसली आणि दोघंही वटवृक्षाच्या पायथ्याशी हात जोडून नम्रपणे बसले. त्या दिवसापासून स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करून आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करण्याची परंपरा सुरू केली. अशा प्रकारे मोठ्या चातुर्याने आणि हुशारीने सावित्रीने आपल्या पतीसोबतच मान-सन्मान, ऐश्वर्य, पद, प्रतिष्ठा, नावलौकिक सगळं मिळवून घेतलं. म्हणूनच म्हणतात, स्त्रियांची निष्ठा, श्रद्धा आणि प्रेम अपार शक्तिशाली असते. म्हणूनच कोणतंही व्रत जर एखादी स्त्री मरणापासून करत असेल ना, तर ते व्रत संयम आणि भक्तीमुळे संकटही टळून जातात. वटवृक्ष हा अखंड जीवन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. व्हिडिओ आवडलाच तर जरूर लाईक करा आणि मला नाही वाटत की व्हिडिओमध्ये न आवडण्यासारखं काय आहे. तुमच्या एका लाईकमुळे व्हिडिओ प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचेल आणि तिला कळेल की तिच्यामध्ये किती ताकद आहे. एखादं व्रत हा जो सण येणारा आहे तो असा साधासुद्धा नाही आहे. एका स्त्रीच्यामध्ये असणाऱ्या शक्तिशाली अस्तित्वाची जाणीव करून देणारा आहे. तर वटपौर्णिमेला अगदी मनापासून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी जरूर प्रार्थना करा आणि वडाला जरूर जा.